नायगांव विधानसभा निर्वाचन क्षेत्र के वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर माधव विभूते के चुनाव प्रचार वाहन पर प्रस्थापित लोगों ने हमला किया है। शुक्रवार 15 नवंबर को ये वारदात हुई। वंचित के युवा नेता सुजात आंबेडकर ने इस घटना की कड़ी निंदा की है। शनिवार 16 नवंबर को आयोजित संवाददाता सम्मेलन में सुजात ने पत्रकारों से वार्तालाप किया। इस समय नांदेड़ लोकसभा उपचुनाव सीट के उम्मीदवार एडवोकेट अविनाश भोसीकर, कंधार लोहा विधानसभा सीट के वंचित के उम्मीदवार शिवा नरंगले, डॉक्टर माधव विभूते उनके साथ मौजूद थे। वास्तव में चुनाव प्रक्रिया के प्रारंभ से ही नांदेड़ जिले में कहीं न कहीं वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवारों पर, उनके वाहनों पर हमले किए जा रहे हैं। कुछ उम्मीदवारों को फोन कॉल के माध्यम से जान से मारने की धमकियां भी दी जा रही है। ऐसे आरोप सुजात आंबेडकर ने लगाए हैं। उम्मीदवारों पर, उनके चुनाव प्रचार वाहनों पर किए जा रहे हमलों को रोकने की अपील सुजात आंबेडकर ने चुनाव आयोग से की है। हमलावरों के खिलाफ निर्भय होकर निष्पक्ष कार्रवाई करने की मांग उन्होंने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। लोकतांत्रिक तरीके से इस चुनाव में हमारी प्रस्थापित विचारों के खिलाफ लड़ाई चल रही है। अगर मतदान नहीं करना हो तो मत करो, वंचित की सीटें गिरानी हो तो गिराओ, मगर इस तरह आतंक मत फैलाओ, ऐसा आह्वान भी सुजात आंबेडकर ने किया है। काल रात्री डॉक्टर विभूते हे वंचित बहुजन आघाडीचे नायगावचे उमेदवार आहेत, लिंगायत समाजाचे नेते आहेत आणि ते नायगावचे मेडिकल ऑफिसर पण गेले 25 वर्ष काम करत आले। त्यांना मिळणारा सपोर्ट बघून, त्यांच्याबरोबर ग्राउंडवरती फिरणारी यंत्रणा बघून इकडच्या प्रस्थापितांनी काल रात्री 10 वाजता त्यांच्या गाडीवरती हल्ला केला। त्यांचा प्रचाराचा रथ होता, डॉक्टर विभूते सुद्धा इथे उपस्थित राहिलेले। त्यांचा प्रचाराचा रथ होता, त्या रथावरती त्यांनी हल्ला केला, त्यांनी त्या ड्रायव्हरला मारहाण केली। तसंच शिवाभाऊ नरंगळेंचा प्रचाराचा रथ फोडण्यात आला होता, त्याच्यावर बाळासाहेबांचा जो फोटो होता त्या फोटोला ब्लेड मारली आणि एक मराठा लाख मराठा असं करत त्या ड्रायव्हरला मारून तो रथ त्या गावातनं बाहेर पळवण्यात आला। त्याच्या आधी अविनाश दादा भोसीकर यांना RSSच्या कार्यकर्त्यांचे फोन आले होते आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती की तू निवडणुकीला उभा राहिला तर आम्ही तुम्हाला मारून टाकू। तर हा हल्ला वंचितच्या उमेदवारांवरती आता वारंवार होत चाललाय। नांदेडमध्ये हा हल्ला वाढत चाललाय। माझी निवडणूक आयोगाला एवढीच विनंती आहे की तुम्ही न घाबरता निर्भीडपणे आणि निष्पक्षपणे ह्याच्यावरती कारवाई करावी। आणि दुसऱ्या बाजूला माझ्या इकडच्या व्यवस्थेला आणि लोकांना आव्हान आहे की निवडणूक लढायचा, प्रचार करायचा, हात जोडून विनम्रपणे सगळ्यांसमोर जाऊन मत मागायचा हा मला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतो। पण तुम्हाला आम्हाला मत नसेल द्यायचं तर मत नका देऊ, तुम्हाला आम्हाला निवडणुकीत पाडायचं असेल तर निवडणुकीत पाडून दाखवा, पण आमच्या उमेदवारांना किंवा त्यांच्या यंत्रणेला दहशतवादाने, दडपशाहीने प्रचारच नाही करू द्यायचा। ही कुठली नवीन यंत्रणा आली? धर्माच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती दिलेला नारा आहे आणि हा निवडणुकीमध्ये नारा वापरला कामा नये असं माझं ठाम मत आहे। आम्ही या नाऱ्याचा ठामपणे विरोध केलाय, पण माझा इलेक्शन कमिशनला नुसताच एवढा प्रश्न आहे की तुम्ही घाबरताय का? हा खरं आक्षेपार्ह नारा आहे आणि तुम्ही याच्यावरती तातडीने ऍक्शन घेतली पाहिजे। योगी आदित्यनाथ असतील, भाजप असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते उमेदवार असतील जे हे नारा वापरतात त्यांच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई करून तातडीने ऍक्शन घेतली पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसेल की इकडे तमाम वंचित, OBC असतील, बहुजन असतील, दलित, मुसलमान, आदिवासी, भटके विमुक्त तमाम वंचित एकत्र येऊन आज बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्याच्या विरुद्ध जुडेंगे तो जीतेंगे चा नारा देताना दिसत आहे। 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेडमध्ये नवाबोंदा मैदान इथे सभा आहे। ही सभा खूप मोठी आणि ऐतिहासिक होणार आहे आणि आम्ही सर्व याच्यावरती ठाम आहोत की या सभेनंतर नांदेडचं आपल्याला चित्र बदलताना दिसेल। धर्म के आधार पर लोगों को बांटना